मला म्हणतात नाही, मग ते आम्हाला सपोर्ट करतात काय मला. त्यामुळं मी तर आणि त्यात कसं आहे, थोडं मी पोलीस आहे तर ते मला जरा जास्त रिस्पेक्ट बी देतात. त्यामुळं चालेल सर. थँक्यू झहीर सर. अगदी मनमोकळेपणाने त्यांनी मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, हे होते झहीर खान. काय गोलंदाजी आज मात्र त्यांनी केलेली आहे. तर नक्कीच अभिनंदन असणार आहे दौंड संघ तुमचं देखील. पुढील मॅचमध्ये देखील आपण पुन्हा भेटणार आहे. मॅच या ठिकाणी सुरू होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा इथे जॉईन होतील. ऐकूयात शिरूर तालुक्याचा एक सुमधुर गोड आवाज राहुल बोंबे सरांना. थँक्यू. अजय पवार कुठं असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी लगेचच संपर्क साधायचा आहे. अजय पवार सर, संपर्क साधा. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संदीप कदम मेमोरियल चषक बॉर्न क्रेझीचं भव्य दिव्य नियोजन आणि नमो चषक 2024. एका बाजूला कळंबोली नवी मुंबई ही टीम तुम्हाला पाहायला भेटेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खटाव. ह्या दोन टीममध्ये ही मॅच इथे मात्र रंगणार आहे. परिस्थिती पहा कशा पद्धतीची असेल. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लब संघाचे सदस्य आणि विशेषतः या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ सपोर्ट सिस्टम लेट पण थेट ज्यांचं शुभागमन झालंय अभिजित दादा पिसाळ दादांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू. चला बॅट्समन चला. नवीन फलंदाज ह्या ठिकाणी येतोय. देव पाटील तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. कशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल हे देखील आता आपण पाहणार आहोत. देव पाटील सचिन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. या अगोदर पहा ज्या पद्धतीनं हा कॅच पाहायला मिळाला ना, स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅनल स्वीपचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल आला नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणतीही धाव या ठिकाणी पाहायला भेटणार. पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे तुम्ही पाहताय. महेशच्या माध्यमातून एक चांगली बॉलिंग जी पाहायला भेटते. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल तिथे आपण पाहतो एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे कोणताही नसेल. धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे स्कोर कार्ड मध्ये 3 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. याबरोबर आपण पाहतोय
पुढे एकदा एक सिंगल या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. नवी मुंबई कळंबोली ही टीम तुम्हाला मात्र जी पाहायला भेटते बॅटिंग टीम मध्ये पाहूया कशा पद्धतीनं यानंतर मात्र कामगिरी केली जाईल याकडे देखील आपण पाहणार आहोत. महेशच्या माध्यमातून पहा, खरं तर पहिल्याच षटकापासून आपण पाहतोय पहिल्या बॉलपासून बॉलिंगमध्ये कंट्रोल पाहायला भेटते, व्हेरिएशन पाहायला भेटते आणि पहा अगदी चांगल्या पद्धतीची बॉलिंग आहे, चांगल्या लेंथवरती चेंडू पिचिंग होत आहेत. तिथे पहा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे घडताही नाहीये. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे, छोटासा बदलाव आपण पाहतोय धावफलकामध्ये होतोय, स्कोर कार्ड मध्ये होतोय. 5 धावा धावफलकामध्ये लागल्यात. षटक क्रमांक 1 या ठिकाणी मात्र संपले आणि पहिलं षटक संपत असताना नवी मुंबई कळंबोली ही टीम तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 5 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पण षटक क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत. बॉलिंग मार्क वरती चेतन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 6 षटकांची ही मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय अतिशय जबरदस्त बॉलिंग महेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कळंबोली संघाकडनं खरं तर परफॉर्मन्स कसा असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. पुढे एकदा षटक क्रमांक 2 मध्ये हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय, तिथे मात्र फिल्डर थोडासा पाठीमागे आहे. एक धावा तर होतीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान फेकी, हो हो हो, कलेक्शन खराब, फेकी जबरदस्त होती, कौतुक करावं लागेल. तिथे फिल्डर आपण पाहतोय संजय पवार, अतिशय जबरदस्त थ्रो देखील आपण पाहिला, फिल्डिंग देखील लाजवाब होती आणि खरं तर हे एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. एक चांगल्या पद्धतीची मॅच आणि तुम्ही पाहताय तालुका लेवलचं क्रिकेट, इतका मोठा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे आणि तुम्ही पाहताय हे एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागणार. मॅच जिंकायची असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे. पुढे एकदा एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय फिल्डिंग मैदानावरती या ठिकाणी सचिन पवार यांच्या माध्यमातून जी तुम्हाला पाहायला भेटते. आणि पहा आपण एफर्ट्स बद्दल कौतुक करतोय, एफर्ट्स बद्दल चर्चा करतोय, बॉलिंगच्या माध्यमातून चांगले एफर्ट्स आहेत आणि खरं तर बॉलिंग बरोबर आपण पाहतो फिल्डिंग मध्ये देखील तितका दर्जा पाहायला भेटतो, फिल्डिंग मध्ये ती क्वालिटी पाहायला भेटते. आणि पहा एक जबरदस्त क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी बॉलिंग करणारी टीम आपण या ठिकाणी पाहतोय SK फायटर्स. हो हो हो, एक जबरदस्त पद्धतीने आपण पाहतोय हा बॉल खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाही, असं वाटलं होतं कदाचित मोठा फटका आलाय, पण बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी वेगवान पद्धतीने बॅट फिरवली होती, संपर्क होऊ शकला नाही, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला भेटेल. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 8 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पुढे एकदा स्विच हिटचा प्रयत्न फसलाय, बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल. वारंवार आपण पाहतो या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला भेटत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. दोन्ही टीम्स आपण पाहतोय तालुका लेवलवरती मात्र एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न. याबरोबर स्क्वेअर मध्ये हा बॉल उडवलाय, फिल्डर मात्र सर्कल मध्ये असेल. चेंडू आपण पाहतोय आउटफील्ड वेगवान, चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा, सुंदर असा चमकार, 4 रन. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॅट्समनचं खरं तर कौतुक करावं लागेल. अक्षय याच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र एक चांगली बाउंड्री तुम्हाला पाहायला भेटली, चौकार पाहायला भेटला. चांगल्या पद्धतीने चेंडू रीड केला, थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याला पूर्णपणे पुल केलं आणि एक स्क्वेअर मध्ये चौकार. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तिथे फिल्डर आहे, कॅच घेण्यास, हो हो, कॅच ड्रॉप, कॅच इथे मात्र मिस होतोय. जीवदान भेटतंय अक्षयला. पहा खरं तर रनिंग कॅच घेणं खरं तर इतकं सोपं नाहीये, पण आपण पाहतोय एफर्ट्स दिले गेले आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅच मिस झाला. अवघड शेल सोपे करत इथे मात्र प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. कारण एक एक चूक आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये पहा एक आमदार एक अशा पद्धतीची संकल्पना होती. अगदी शिरूर विरुद्ध आपण पाहिलं राजगुरुनगर ही टीम तुम्हाला पाहायला भेटली होती आणि त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीनं क्रिकेट सुरू होतं, अगदी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त होती. दोन्ही टीम्स ताकदवार होत्या. अगदी ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय काहीशा विकेट गेल्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय रणजित फराटेचा झेल मैदानावरती अमित राऊतनं इथे मात्र मिस केला आणि त्यानंतर रणजित फराटेनं जी इनिंग खेळली ना, संघाला विजेतेपद मिळवून दिली.
संघाला आपण पाहतोय विजय मिळाला आणि एक जबरदस्त कामगिरी रणजित फराटेची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे कॅच फार महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्याही क्षणी कोणत्याही बॅट्समनला इथे लाईफलाईन मिळाल्यानंतर तो बॅट्समन किती आक्रमक होईल त्यानंतर हे सांगणं नक्कीच कठीण असेल. पण आपण पाहूया ह्या लाईफलाईनचा इथे मैदानावरती मात्र फायदा घेतला जाईल. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहूयात स्कोर कार्डवरती 13 धावा आहेत. 13 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये लागल्यात. कशा पद्धतीने पाहूया यानंतर मात्र कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. बॉलर रेडी आहे. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय महेश, ज्या बॉलरनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केल्या. पुढे एकदा तिसऱ्या षटकासाठी मात्र महेशचा वापर इथे मात्र केला जाणार आहे. याबरोबर हा बॉल डीप लॉंग ऑन मध्ये प्रचंड ताकदवान फटका मैदानात उठल्यात. अग्निशा ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेल्यात. तोफेचा गोळा षटकार 6 रन. ओ याबरोबर पुन्हा एकदा इथे पॅनल स्वीपचा प्रयत्न, कॉट बिहाइंडचा शिकार, बॅटची एज लागली. विकेट किपर आपण पाहतोय चेतनना घेतलेला एक अप्रतिम धेल आणि याबरोबर आपण पाहतोय दुसरा फलंदाज इथे मात्र नवी मुंबई कळंबुली संघाने गमावलाय. महेश इथे यश मिळवतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं कोणतीही विकेट मिळाली नव्हती, पण एक दर्जेदार बॉलिंग महेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं चेतननं इथे एक यश मिळवलं, एक विकेट मिळवली, एक रन मिळवून दिला. पण त्यानंतर पहा महेश देखील इथे मात्र स्वतःला सिद्ध करतोय. चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागेल. आणि खरं तर स्वतःला सिद्ध करत असताना इथे पहा मैदानामध्ये एक चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. टेनिस बॉलचे हे क्रीडा रसिक तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीयेत. न्यू बॅटल मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी सुहास मैदानामध्ये येणार आहे. कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती यानंतर केली जाईल. उर्वरित बॉलमध्ये मात्र उर्वरित षटकांमध्ये किती धावा येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष जे असणार आहे. पाहूया न्यू बॅटल आपण पाहतोय सुहास खरे मैदानावरती आलाय. कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे आपण पाहतोय. 6 षटकांची ही मॅच, अगदी 36 बॉल, प्रत्येक बॉलवरती खरं तर रन घेणं इथे गरजेचं असेल. प्रत्येक बॉलवरती विकेट येणार नाही, पण प्रत्येक बॉलवरती खरं तर स्ट्राईक रोटेट करणं हे फार गरजेचं असेल. हो 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 पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न, छोटीशी हलकीची एज होती आणि विकेट किपरकडनं आपण पाहतोय पुन्हा एकदा चूक होते. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. ह्या इनिंग मधील दुसरी कॅच ड्रॉप होताना तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटते. जीवदान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भेटले. या अगोदर अक्षयला एक जीवदान भेटलं होतं, त्यानंतर आपण पाहतोय त्याला बाद व्हावं लागलं. त्यानंतर आपण पाहतोय आता संतोष हा देखील माघारी परतलाय. त्यानंतर पहा सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुहास करीला तुम्ही पाहताय. अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर तिथे तुम्ही पाहताय आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. पुन्हा एकदा एक सुंदर फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक. 4 धावा भेटणार आहे. चौकार येतोय. 4 रन. चार धाब्याने पहा पुन्हा एकदा धावफलकामध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. नवी मुंबई कळंबोली अगदी 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. सुहासच्या बॅटमधनं आलेला हा चौकार तुम्ही पाहिलाय. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू पोहोचेल सीमारेषा पार मिड विकेटला. एक प्रचंड ताकदवान फटका, शिवरायांशी तळपती तलवार, चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 रन. पुन्हा एकदा आपण पाहिले अगदी चेंडू रीड केला आणि त्या ठिकाणी आपण पाहिले गुडघा टेकवत हा स्ट्रोक वसूल केलाय सुहास करेनं. पुन्हा एकदा रिव्हर्स गॅप शोधलाय, तिथे प्रचंड मोठी दरी, पण आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आहे. धावफलक देखील या ठिकाणी मात्र पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा छोटासा बदलाव पाहायला भेटेल. 30 धावा धावफलकामध्ये आल्यात. स्वराज्य 11चे टीम ओनर विकासजी लांडे यांच्या वतीनं प्राइज आहे. कोणत्याही बॉलरनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि कोणत्याही बॅट्समननं लगातारचे 3 षटकार इथे जर खेळून काढले तर त्या बॅट्समनसाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. प्रत्येकावरती खरं तर बक्षिसांचा वर्षाव देखील केला जातोय आणि खरं तर ही क्रिकेटची आवड आहे, हे क्रिकेटची मजा आहे.
क्रिकेटवरती खेळाडूंवरती असणारं हे प्रेम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी खरं तर अशा पद्धतीची बक्षिसं तुम्हाला जी पाहायला मिळत आहेत. बॉन क्रेझीच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर इतकं मोठं व्यासपीठ या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. तालुका हाफ तुम्हाला या ठिकाणी जे पाहायला भेटतोय आणि पहा एक भव्य दिव्य नियोजन, भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा नमो चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जाऊया षटक क्रमांक 4 कडे. चेतन बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी अक्रॉस द बॅट. पुन्हा एकदा पहा मिड विकेटमध्ये बॉल जाईल. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करतोय. सिंगल जे पाहायला मिळणार आहे. छोटासा बदलाव पुन्हा एकदा स्कोर कार्डमध्ये. 31 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. प्रथमदा बॅटिंग करत असताना खरं तर किती धावा मैदानावरती बनवल्या जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल, कारण प्रथमदा बॅटिंग करत असताना कोणती धावसंख्या खरं तर सेफ असेल हे सांगणं देखील तितकंच कठीण आहे. सकाळच्या सत्रामध्ये 114 बनवताना आपण ह्या मैदानावरती पाहिल्या, त्यानंतर 99 बनवल्या गेल्या, त्या देखील चेस झाल्या. तर ह्या इनिंगमध्ये किती बनवल्या जाणार? पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. ओ हो, प्रचंड ताकदवान फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक जॅक्सन बुलंदी प्रहार. षटकार 6 रन. धावफलक आपण पाहतोय षटकाराच्या मदतीनं 37. सचिनच्या बॅटमधून आपण पाहतोय हा एक सुंदर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल उडवलाय, तिथे फिल्डर बॉल खाली झेल. आता होणार कोणतीही चूक नाहीये. सचिनची खेळी मात्र इथे स्टॉप होतीये. विकेटचं पतन बॅट्समन नंबर 3 पवेलियन मध्ये. जबरदस्त बॉलिंग पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉलिंगच्या माध्यमातून ह्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा मुवमेंट इथे मात्र चेंज होते. आणि पहा खरं तर एक चांगल्या पद्धतीनं ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अधिराज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बॉलिंगच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा बॉलिंगची इथे मात्र आपण पाहतोय खरं तर ज्या पद्धतीनं बॉलिंग केली जाते. प्रत्येक बॉलर पहा या ठिकाणी मात्र विकेट टेकर म्हणून आपण पाहतोय समोर येतोय. आणि पहा खरं तर ही तुमच्या टीमची गरज आहे. याबरोबर या अगोदर देखील आपण पाहिलं चांगल्या पद्धतीची बॉलिंग पाहायला मिळाली होती. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा इथे मात्र बॉलिंगच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं विकेट टेकर बॉलर समोर आले. बॅटिंगच्या माध्यमातून देखील मोठमोठे स्ट्रोक काहीशे तुम्हाला पाहायला भेटले. त्यामध्ये आपण पाहिलं खरं तर सुहास करे याला तुम्ही पाहताय प्रभावित करणारी बॅटिंग. काहीशे मोठे स्ट्रोक सुहासच्या बॅटमधनं आले. त्यानंतर सचिनने देखील एक मोठा स्ट्रोक खेळला होता, पण त्याला देखील माघारी परतवलाय. पुन्हा एकदा सरळ बॅट ना. हो, इथे एक संधी होती. त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खरं तर अशा पद्धतीचे मुवमेंट्स आपण टेनिस बॉलमध्ये नेहमीच पाहत असतो. आणि डिरेक्ट हिट्स करणारे फार कमी प्लेयर तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. काल देखील या विषयाकडे आपण गेलो होतो. खरं तर अशा पद्धतीचा सराव, अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. एका इनिंगमध्ये जर तुम्ही 2 ते 3 डिरेक्ट हिट जर केले ना, तर अशा पद्धतीनं मॅचला पुन्हा एकदा युटर्न भेटेल. मॅचला पुन्हा एकदा खरं तर तुमच्या टीमसाठी इथे मात्र हे गरजेचे असेल. क्लीन बोल्ड दांडी गोल होतीये. यष्टा उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद. सुहास करे मात्र माघारी परतलाय. हे पहा टायमिंग वाचवा. टायमिंग आपल्याकडे फार कमी आहे. यानंतर देखील अजून काहीशा मॅच बाकी आहेत, त्यामुळे टायमिंग मध्ये त्या मॅच पूर्ण होणं गरजेचं असेल. थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी आहे. चला नेक्स्ट बॅट्समन या. चेतन पहा पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. खरं तर दुसरा फलंदाज इथे मात्र त्यानं पवेलियन मध्ये पाठवलाय, डगआउट्स मध्ये पाठवलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला भेटते. एक मोठा मॅक्सिमम सिक्सर देखील त्याच्या बॉलिंगवरती वसूल केला होता, पण त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे मात्र कोणतेही दबाव तंत्र जे पाहायला मिळाले नाही. आणि एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्ही चेतनच्या माध्यमातून पाहताय.
या ठिकाणी शिवशाही मित्रमंडळाचे आमचे परममित्र निलेश शेठ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रसादजी महांगरे जे बाँक्रीचे सभासद आहेत, सायकलपटू आहेत आणि सर्व परिवार या ठिकाणी उमरभाई या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. टिल्लू आलेले आहेत, आसिफ, मिराज आणि सरफराज भाई आणि त्याचप्रमाणे इम्रान भाई, आपण सर्वजण उपस्थित आहात. आपलं शब्दशून्य असं स्वागत. हा बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय, तो पोहोचेल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. जबरदस्त बॅटिंग, चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. सौरभच्या बॅट मध्ये आलेला एक मॅक्झिमम स्ट्रोक षटकार 6 रन. आणि ह्या षटकाराबरोबर नवी मुंबई कळंबोली संघ एकाच मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटेल. स्कोर कार्ड वरती 44 धावा धावफलकामध्ये. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय. इथे मात्र जो संपलाय 4 ओव्हर्स मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 44 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात. आणि विशेषतः बॅटिंग टीम नवी मुंबई कळंबोली टीम साठी ही सूचना असेल, आपण बॅट्समन आउट झाल्यानंतर डगआउट्स मधून फार उशिरा येत आहे. इथे जर अंपायरनं काही ऍक्शन घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला बॅट्समनला विशेषतः सूचना आहे, बॅट्समन आउट झाल्यानंतर आपण लवकरात लवकर या. कोणते ऍक्शन इथे जर अंपायरने घेतली तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. अशी एक घटना आपण ह्या वर्षी वर्ल्ड कप मध्ये पाहिली. त्यामुळे आउट झाल्यानंतर त्या टायमिंग मध्ये नेक्स्ट बॅट्समन ग्राउंड वरती येणं गरजेचं असेल. याबरोबर पहा मिड विकेट मध्ये हा बॉल ग्राउंड शॉट आपण पाहतोय. क्रॉस द बॅट खेळला, कार्पेट शॉट, चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धाबा चौकार, 4 रन चौकार. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा 4 धाबे मात्र पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला भेटेल स्कोर कार्ड मध्ये. 48 धाबा नवी मुंबई कळंबोली या संघाच्या स्कोर कार्डवरती. तालुका हाफच्या मॅचेस तुम्ही पाहताय, तालुका लेवलचं क्रिकेट तुम्ही पाहताय. व्यावसायिक क्रिकेटर्स आज मात्र आपलं नशीब आजमावताना नमो चषकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. पुढे एकदा पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. तिथे मात्र एक सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे मात्र कोणताही जो नसेल, केवळ सिंगल येते. पहा शेवटचे काहीशे बॉल इथे मात्र जे शिल्लक आहेत, काहीशी षटकं बाकी आहेत. आणि ह्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय इथे आक्रमकता मैदानावरती मात्र प्रस्थापित करावी लागेल, आक्रमकता ठेवावी लागेल आणि बिघीड करावे लागतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर कोणती धावसंख्या इथे तुमच्यासाठी सेफ असेल हे सांगणं देखील फार कठीण आहे. मगाशी देखील या गोष्टीची आपण चर्चा केली. आज दिवसभरामध्ये 113 धावा बनवणाऱ्या टीम्स देखील तुम्ही पाहिल्यात, 100 धावा चेस करणाऱ्या टीम्स तुम्ही पाहिल्यात. हो, पुन्हा एकदा बॅट चेज लागली, विकेट किपर करणं. पुन्हा एकदा सेकंड कॅच मिस होतोय. या अगोदर देखील एक कॅच मिस होताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा इथे मात्र कॅच ड्रॉप होईल. स्कोर कार्ड मात्र एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय. धावफलकामध्ये नवी मुंबई कळंबोली 50 धावा अर्धशतक संघ साजरा करणार आहे. 50 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्यात. 6 षटकांची ही मॅच, अगदी या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा रंगत तुम्हाला पाहायला भेटेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा मुवमेंट आपण पाहतोय. खरं तर बॉल रिलीज करत असताना ज्या पद्धतीनं इथे मात्र बॉलर आपण पाहतोय, प्रत्येक वेळेस आपण पाहिलं अगदी व्हेरिएशन ठेवलं. प्रत्येक वेळेस आपण पाहतोय वेगाबरोबर अगदी टप्प्यांवरती नियंत्रण ठेवलं आणि एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी पाहताय. डॉट बॉल मैदानावरती आलाय. त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल. किती धावा मात्र बनवल्या जाणार हे याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल, कारण मोठमोठे स्ट्रोक पाहण्यासाठी, खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाणाऱ्या मॅच पाहण्यासाठी इथे मात्र क्रीडारसिक गर्दी करत असतो. आणि तुम्ही पहा नेहमीच बॉन क्रेझी अगदी
संदीप मेमोरियल कप ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या मैदानावरती फार मोठ्या प्रमाणात खरं तर प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळत असते आणि नेहमीच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मोठे मोठे सेलिब्रिटीज अगदी मोठे मोठे अगदी आपण पाहतोय क्रिकेटचे खेळाडू देखील ह्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालेत. अजिंक्य रहाणे, त्यानंतर आपण पाहतोय केदार जाधव सारखे प्लेयर्स देखील ह्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला ह्या मैदानावरती येताना तुम्हाला पाहायला मिळत. हे सर्व खरं तर योगदान बॉन खरेदीचं फार मोठं योगदान तुम्हाला पाहायला भेटते. पुढे एकदा हा बॉल पहा काऊ कॉर्नर मध्ये जातोय. 2 फिल्डर तिथे आहेत. एक सिंगल येते वेगवान फेकी, तिथे मात्र कलेक्शन होणार नाहीये. 2 धावा येणार आहेत. छोटासा बदलाव आपण पुढे एकदा पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड पुढे जाते षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय नवी मुंबई कळंबोली षटक क्रमांक 5. इथे मात्र आपण पाहतोय संपले गेले 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 लॉस ऑफ 3 विकेट्स. 52 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. माफ करा, अगदी 4 फलंदाज इथे बाद होताना तुम्हाला पाहायला भेटलेत. शेवटचं षटक मात्र बाकी आहे. शेवटचे 6 बॉल इथे मात्र ह्या 2 संघांचं भविष्य घडवणारे असतील. 6 बॉलमध्ये खरं तर किती धावा येणार, 6 बॉलमध्ये किती डॉट येणार, 6 बॉलमध्ये किती विकेट येणार, 6 बॉलमध्ये किती मॅक्झिमम विकेट येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शेवटचे 6 चेंडू डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती लखन तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. यानंतर अजून 3 मॅच बाकी आहेत. वेळ महत्वाची आहे. स्ट्रायकेंडवरती आपण पाहतोय सौरभ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. एक मॅक्झिमम स्ट्रोक देखील आपण पाहिला. एक सिक्सर त्याच्या बॅटमध्ये आला होता. एक षटकार आपण पाहिला शेवटच्या षटकामध्ये. तयार अक्रॉस द बॅट. पुढे एकदा हा बॉल अगदी मिड विकेट मध्ये जातोय. तिथे फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि याबरोबर रनआउटची शिकार इथे मात्र ठरणार आहे. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. थँक्यू. पुढे एकदा नवोचषकामध्ये सर्वांचं स्वागत. चला नेक्स्ट बॅट्समन पटकन या. वेळ आपण खूप घेत आहे. नेक्स्ट बॅट्समन पहा शेवटचं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर साहिल न्यू पॅटेल तुम्हाला पाहायला भेटेल आणि रनआउटच्या माध्यमातून खरं तर बॅट्समन आउट होणं खरं तर हीच एक चर्चेचा विषय आहे. साहिल उल्वेकर न्यू पॅटेल तुम्हाला पाहायला भेटेल. शेवटच्या षटकातील काहीशे बॉल जे बाकी आहेत. पुन्हा एकदा हा बॉल खेळलाय मिड विकेट मध्ये. फिल्डर तिथे आहे. चेंडूला फील्ड करेल. पुन्हा एकदा एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जो पाहायला मिळत नाही. केवळ एक सिंगल येते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव. स्कोरकार्डवरती आपण जातोय नवी मुंबई कळंबोली. अगदी ही टीम प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला भेटते. 54 धावा, 54 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 फलंदाज संघानं गमावलेत. धावसंख्या जर आपण पाहिली 54 बनवल्यात. अजूनही काहीशे बॉल शिल्लक आहेत. खरं तर जी बॅटिंग पाहायला मिळायला पाहिजे होती ती खरं तर मिळाली नाहीये. काही बॅट्समनने इथे प्रभावित केलं पण खरं तर मोठा स्कोअर उभं करण्यामध्ये संघाला यश येत नाहीये. आपण पाहतो एक जेमतेम धावसंख्या बनवली गेली. खरं तर यानंतर डिफेंड करत असताना देखील एक चांगली बॉलिंग करावी लागेल. चांगली फिल्डिंग इथे करावी लागेल आणि ज्या पद्धतीनं इथे पहा बॉलिंग टीमने इथे परफॉर्मन्स दिला तो लाजवाब आहे. काही असे कॅच देखील आपण इथं ड्रॉप होताना पाहिले. विशेषतः 3 कॅच हेडिंग मध्ये ड्रॉप झाले. त्यात तरी देखील आपण पाहतोय इथे मात्र स्कोर चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. तिथे चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार. षटकार. 6 रन. षटकाराबरोबर आपण पाहतोय 60 धावा धावफलकामध्ये आल्यात. बॅट्समनच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल आपण पाहतोय. इथे मात्र प्रेक्षकांच्या लॉट मध्ये पाठवलाय. जबरदस्त स्ट्रोक. 60 धावा धावफलकामध्ये. साहिल दॅर इज अ मॅन आल्याबरोबर पहिल्या बॉलवरती त्यानं एक मोठा स्ट्रोक मॅक्सिमम स्ट्रोक वसूल केलाय. बॉलर रेडी असेल. लखनच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. मिड विकेट मध्ये हा बॉल. फिल्डर तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल पुढे एकदा येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. छोटासा बदलाव आपल्याला पाहायला भेटतोय स्कोर कार्ड मध्ये. अगदी धावफलकावरती आपण जाणार आहोत. 61 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार आहे कारण शेवटचे काहीशे बॉल आहेत. एक मॅक्सिमम स्ट्रोक तुम्ही अगोदर पाहिलाय आणि त्यानंतर देखील खरं तर
अशा पद्धतीनं मॅक्झिमम स्ट्रोक इथे मात्र खेळणं गरजेचं असेल. शेवटचे 2 बॉल आहेत आणि बॅटिंग टीम देखील इथे प्रयत्न करेल 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक इथे मैदानावरती वसूल करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण दुसऱ्या बाजूला बॉलिंग कशा पद्धतीची आहे, इथे डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न असेल, इथे विकेट घेण्याचा प्रयत्न असेल, कमीत कमी धावसंख्येवरती इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न हा बॉलिंग टीमचा पाहायला मिळेल. हो, याबरोबर पहा बॉल खेळण्याचा प्रयत्न इथे डिरेक्ट हिटची देखील प्रयत्न केलाय आणि याचबरोबर आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत जी घेतली जाणार आहे. बॅट्समन सेफ असेल की रनआउटचा शिकार ठरतोय हे देखील आपण पाहतोय. रेड लाईट लागेल की ग्रीन लाईट याकडे देखील सर्वांचं लक्ष. नवी मुंबई कळंबोली टीम तुम्ही पाहताय अगदी कशा पद्धतीचा परफॉर्मन्स देते. विशेषतः बॅटिंगमध्ये आपण पाहतोय सुहास करेला तुम्ही पाहिलं चांगल्या पद्धतीची बॅटिंगची पाहायला मिळाली. त्यानंतर विनोद देखील आपण पाहिलं काहीशे मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. सुरुवातीला अक्षयच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहा शेवटच्या काही बॉलवरती अगदी साहिलचं देखील या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल. आल्याबरोबर काहीशे मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय आणि संघाला एका मजबूत धावसंख्येकडे स्कोअरबोर्डवरती नेताना तुम्हाला हे बॅट्समन हे फलंदाज ही टीम मैदानावरती मात्र पाहायला मिळते. पहिली इनिंग तुम्ही या ठिकाणी पाहताय. तालुकास्तरीय क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. नो डाऊट बॅट्समन सेफ असेल, ग्रीन लाईट्स या ठिकाणी असेल आणि अगदी लास्ट बॉल शेवटचा बॉल ह्या इनिंगचा जो पाहायला मिळेल. बाईसच्या माध्यमातून 1 रन इथे कलेक्ट होते. शेवटचा बॉल ह्या इनिंगचा आपण पाहूया कशा पद्धतीने पाहूया. या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाईल याकडे देखील लक्ष असेल. बॉलर तयार. लास्ट बॉल टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळले अगदी लॉंग लेग स्क्वेअर मध्ये हा बॉल जाईल. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि त्या अगोदर चेंडू पोहोचतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. 4 धावा चौकार असेल 4 रन आणि इनिंग देखील आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये नवी मुंबई कळंबोली संघानं धावा बनवल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा आणि विजयासाठी 67 धाब्यांचं टार्गेट हे सेट केले गेले. 66 बनवल्यात 67 बनवाव्या लागतील. मॅच जिंकायची असेल सेकंड राऊंड मध्ये खरं तर पोहोचायचं असेल तर ही मॅच अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ती जिंकावी लागेल. तर यानंतर टॉस नितीनजी अल्हाट आणि धीरजजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते यानंतर आपण टॉस करतोय. 66 बनवल्यात 67 आणि विनंती असेल आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती या. आपलं देखील नमो चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. चला वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही 3 मॅच बाकी आहेत. संदीप मेमोरियल कप अर्थात बॉर्न क्रेझी नमो चषकाचं एक भव्य दिव्य नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. 13व सीझन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि विशेषतः अगदी पहा 2 दिवस अगदी पावसाचं सावट तुम्हाला पाहायला मिळेल. पण कालपासून पुढे एकदा अगदी नव्या जोशामध्ये उत्साहामध्ये ही स्पर्धा अगदी दिवसा आणि रात्रीमध्ये संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीचा माहोल ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय. फिल्डिंग टीम चला फिल्डिंग टीम चला वेळ घेऊ नका. नवी मुंबई कळंबोली ताबडतोब फिल्डिंग लावा, वेळ कमी आहे. यानंतर 3 मॅच आपल्याला पूर्ण करायच्यात त्यामुळे ताबडतोब आपण फिल्डिंग लावा. ऑफिशियल्सला विनंती असेल आपण मैदानावरती या आणि बॅटिंग टीम आपले 2 बॅट्समन मैदानावरती पाठवून द्या. 66 झाल्यात 67 बनवायच्यात. ह्या 67 खरं तर कशा पद्धतीने बनवल्या जातील याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल आणि समालोचन कक्षेमध्ये देखील थोडासा बदलाव या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय या ठिकाणी फिजिओची सेवा खरं तर यांच्या माध्यमातून आहे. फकीरभाई पानसरे कॉलेज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तुम्ही पाहताय खरं तर एक चांगल्या पद्धतीची फिजिओची सेवा देखील या ठिकाणी पाहायला मिळते. 36 मध्ये 67 आणि ह्या बनवल्या जातील की रोखल्या जातील हे आकड्यासाठी पुन्हा एकदा शैलेशजी निवडे सरांकडे आपण जाणार आहोत. या सर तुमचं स्वागत आहे.
धन्यवाद सर. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर्स इथे मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. पंचांना देखील विनंती आहे आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. यानंतर अजून 3 मॅच आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि ते देखील वेळेमध्ये. इथे पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 66 धावा झाल्यात आणि 67 धावेंचा पाठलाग इथे खटाव संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. नितीनजी अल्लाट आणि धीरजजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. चला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एवढं पुढील दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करायचा आहे. पुढील मॅच चला पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न होईल. ज्ञानेश्वरी 11 मोहोळ आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा. एका बाजूला आपण पाहतोय मोहोळ येथून आलेला संघ तर दुसऱ्या बाजूला पेन येथून पेन तालुक्याचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 67 धावेंचा इथे पाठलाग आहे. एका बाजूला आपण पाहतोय सातारा खटाव येथून आलेला संघ आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवी मुंबई कळंबई इथून आलेला हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सातारा संघाला 67 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे तर त्या धावा रोखण्याचं काम इथे कशा प्रकारे कळंबई संघ इथे करेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल याला. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राईकला असेल तो चेतन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो लखन. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये इथे सज्ज झालाय. पंचांचा इशारा येतोय. सेकंड इनिंगला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. कुठलाही वेळ न घालवता वेळेत ही मॅच पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फुलटॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि त्यामध्ये बीमर पद्धतीचा चेंडू इथे फुलटॉस पद्धतीने हाताळलेला चेंडू. त्या दरम्यान नो बॉल नो प्लस चौकार. धावसंख्येचा शुभारंभ 5 धावेने इथे केला जातोय. पहिला चेंडू इथे आपण पाहिला तर बीमर पद्धतीचा हाताळण्यात आलाय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर साहिल तिथे पहिल्या चेंडूवरती खराब कामगिरी करतोय आणि बोनस स्वरूपात इथे 5 धावा देखील मिळतात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 5 धावा येत आहेत. 67 धावेची पाठलाग ची सुरुवात इथे सुरेखरित्या केली जाते. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू इथे त्रिफळा बाद झालाय परंतु कुठल्याही प्रकारचा धोका इथे फलंदाजाला नसेल का. पहिला चेंडू फुलटॉस हाताळला त्या दरम्यान 5 धावा आल्या परंतु त्या पुढच्या चेंडूवरती त्रिफळा बाद झाला परंतु कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला धोका नसेल. 1 धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 आपण ही स्पर्धा संपन्न करतोय. चांगला असं भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेदरम्यान. आजचा हाफ जर आपण पाहिला तर तालुका वाईज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक तालुका एक संघ या अनुषंगाने आजचा दिवस आपण इथे संपन्न करतोय. 2 आपल्याला सेमीफायनलिस्ट मिळालेले आहेत. आजचा तिसरा सेमीफायनलिस्ट कोण याची उत्सुकता काही मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची मॅच इथे संपन्न होईल.
दोन्ही कॅप्टन्स आलेत. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करून घ्यायचा आहे. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. चला क्षेत्ररक्षणामध्ये वेळ लावू नका, टाइम लिमिट आहे. टाइम मध्येच आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचे आहेत, अन्यथा पॅनलाइज. पुढचा चेंडू लखन सकट, इथे बॅटची एज, परंतु तिथे झेल घेणं फार अवघड आहे. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू देखील वेगात इथे मार्गस्थ झालाय. यष्टीरक्षकाला मात्र इथे इतका वेगवान झेल टिपता आला नाही. त्या दरम्यान सिंगल एकेरी धावेने लखेंना आपले खातं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 7 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच आपण वळूयात. त्या ठिकाणी पुढील मॅचचा दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा तिथे टॉस केला जाईल. O2 रवी बोंबे सर. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टॉस करतोय आपण. अगदी तालुकास्तरीय टीम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. ज्ञानेश्वरी 11 आणि एका बाजूला वीर मराठा पेन, ह्या 2 टीम्समध्ये ही मॅच अर्थात दुसऱ्या फेरीला आपण इथे सुरुवात करणार आहोत आणि त्याचा टॉस इथे संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ज्ञानेश्वरी 11 आणि वीर मराठा पेन ह्या 2 संघांमध्ये टॉस, छापा कॉल आणि देयर इज अ काटा. ज्ञानेश्वरी 11, संदीप राठोड टॉस जिंकतायत. चूज टू फील्ड फर्स्ट. खरं तर आता नाईटमध्ये खेळायचे. दिवसाचा माहोल वेगळा होता, नाईटचा वेगळा आहे. काय स्ट्रेचरचे वापरणार आहात, काय सांगाल? नाईटचा सामना असल्यामुळे पहिले क्षेत्ररक्षण घेतले आम्ही. समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. सकाळी मी पाहिलं, खरं तर ह्या गोष्टी माईकवरती बोलायलासाठी थोड्याशा कठीण आहेत. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, फार चर्चेचा विषय ठरला. 4 ते 5 कॅच लूज झाले तरी देखील तुमची बॅटिंग झाली. विशेषतः त्यानंतर खरं तर टीममध्ये काय फेरबदल केलेत? सेम टीम असणार आहे. 1-2 चेंज असतील. काल दिवसभर आम्ही बार्शीमध्ये एक टुर्नामेंट खेळलो, ती फायनल विन झाली. त्यामुळे खूप टायर्ड झालतो. परत ट्रॅव्हलिंग वगैरे करून आलं, त्यामुळे काही नाही. आता थोडं रेस्ट भेटलं, त्यामुळे आपला परफॉर्मन्स चांगला देऊ. ओके, थँक्यू. पुढे एकदा तुम्हाला शुभेच्छा. यानंतर आपण पाहतोय वीर मराठा संघाचे कॅप्टन आमच्या बरोबर आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची. माहोल वेगळा आहे. दिवसामध्ये वेगळं क्रिकेट, रात्रीमध्ये वेगळं क्रिकेट. पण इथे तुम्ही पाहताय गेले 4-5 दिवसाचा अनुभव पाहता इथे तुम्ही नाईटमध्ये थोडेसे कमी रन पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे? नक्कीच एक चांगला टोटल स्कोर, चांगला स्कोर उभा करून एक बॉलरांना एक चान्स देऊ स्कोर डिपेंड करण्याचा, आणि तोच प्रयत्न राहील आमचा. टीमवर्क कसं असेल, टीमबद्दल काय सांगाल? नक्कीच सेम टीम असेल आणि टीम चांगली. पहिल्या मॅचला पण चांगलं बॉलिंग टाकली, त्यामुळे एक बॉलिंगवर भरोसा आहे आमचा. त्यामुळे एक चांगला स्कोर करून मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. ओके, थँक्यू. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा असतील. पाहुण्यांनाच देखील या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आसनस्थ व्हा. पुन्हा एकदा या ठिकाणी नमो चषकामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय, परंतु सुरू असलेली लढत देखील तितकीच महत्त्वाची आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना, तर बिनबाद 17 आहे. एकही फलंदाज बाद नाहीये आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅटर्सने घेतलाय. एका बाजूने आपण पाहतोय लखन सकट याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आपण येताना पाहिलेत आणि चेतनच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित करण्यात आलाय, साहिल. साहिल उल्वेकर आपण पाहतोय नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप, अगदी वेगवान मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतो तितक्याच ताकदीचा फलंदाज चेतन आपण पाहतोय उजव्या शैलीचा फलंदाज इथे सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्यावरती कलात्मक फटका. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील 4-4-4-4 धावेने होते.
सुरेख असा फटका इथे सजवला जातोय, अंगभेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाने देखील आपला क्लास दाखवलाय. अगदी आपण पाहिलं तर अनोख्या शैलीमध्ये या फटक्याला इथे सजवलंय आणि त्या दरम्यान 4 धावा देखील आपल्या संघासाठी पूर्ण केल्यात. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 17चा खतरा इथे 4 धावेने टळला जातोय. धावसंख्या होते ती 21 धावा. चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय खटाव सातारा या संघाची. आघाडीच्या दोन्ही बॅटर्सने मात्र सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर. जसा चेंडू आला तसा फेकून दिलाय अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. रडार मधला चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. 6 धावा. काय फटकेबाजीला इथे सुरुवात झाली आहे. म्हणजे दोन्ही गोलंदाजांवरती इथे सुरुवातीपासून आक्रमण चढवण्यात आलं. 66 धावा नक्कीच फलंदाजांनी पूर्ण केल्या. एक समाधानकारक धावसंख्या उभी केली, परंतु डिफेंड करण्यामध्ये गोलंदाज काही अंशी आत्तापर्यंत अयशस्वी ठरतात. दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके चेतन यांच्या बॅटमधून येत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू तिथे बॅटवरती येतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 68 धावेंचा इथे पाठलाग आहे. 28 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या पूर्ण होत आहेत. अजूनही 40 धावेंची गरज आहे, परंतु इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन लखन सकट आणि दुसऱ्या बाजूला चेतन. इथे डावखुरा शैलीचा फलंदाज लखन सकट पुन्हा एकदा इथे स्ट्राईकला सज्ज आहे. चांगला चेंडू इथे हाताळला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय चांगलं कलेक्शन आहे. त्या दरम्यान चेंडू निर्धाव आहे. फार वेळानंतर इथे चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत, परंतु अजूनही कमबॅक करण्यासाठी काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू साहिल याचा सामना करेल तो लखन. त्या खेळाडूला विनंती आहे की तुम्ही खाली बसून घ्या. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. लखन सकटचा एक ब्रँडेड फटका 6 धावेंसाठी. अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाल्यानंतर लखन सकट इन फॉर्म फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून एक पहाडजंग टोला षटकारासाठी या चेंडूला डिपॉझिट केलं जात आहे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. मोठी वाढ इथे धावसंख्येमध्ये होते. धावसंख्या होते ती 34 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांचाच दबदबा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 17 आल्यात. 34 धावा मैदानामध्ये आहेत. अजूनही काही चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. काहीसं महागडं षटक आपण दोन्ही साहिल गोलंदाज आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाजांनी इथे खर्चिक गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू काहीसा व्यत्यय इथे येतोय. गोलंदाजाने अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे इथे मात्र चेंडू बॅटची एज आणि शॉर्ट थर्डमॅनचे इथे मात्र मिसफिल्ड होते आहे. चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. इथे येतोय षटकारा पाठोपाठचा एक सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या होतीये बिनबाद 38 धावा. म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये पॉवर प्ले मधील सर्वात उच्चांकी धावसंख्या आपण या संघाची पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्या स्पर्धेदरम्यान लाभलेली आहे त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत केलं जाईल. परंतु त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं ना तर एक संकल्पना नमो चषक आणि एकाच दिवशी 15 ते 18 स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आणि या सर्वांचं एक नियोजन आयोजन ज्यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे
ते आदरणीय माननीय श्री जयदीप भाऊ कापरे यांचं या मैदानामध्ये शुभागमन होतं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बघा, एका व्यक्तीच्या मनामध्ये ही संकल्पना येणं, 15 ते 18 स्पर्धांचा सहभाग एकाच वेळेस या ठिकाणी करणं सोपं काम नाही आहे. आणि जयदीप भाऊ कापरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही संकल्पना ज्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये आली त्याचं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून इथे पूर्ण देखील करण्यात आलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मैदानामध्ये मॅच मात्र अगदी मोक्याच्या क्षणावरती येऊन उभी राहिली आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 38. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आणि 3 ची सुरुवात इथे षटकारानेच होते आहे. चेतन याच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय एक सुरेख फटका, षटकार 6 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे. एका बाजूने लखन सकट तर दुसऱ्या बाजूने चेतन. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजांवरती सातत्याने आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवण्यात आला. चांगली फटकेबाजी इथे चेतन याची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं ना तर लखन सकट याच्या बॅटमधून षटकार चौकार आपण येताना पाहिले. आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर विक्रमच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. खेळपट्टीवरती आखूड टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सातत्याने हाणून पाडण्याचं काम इथे दोन्ही आघाडीचे बॅटर करतात. एका बाजूने लखन सकट तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईकला असलेला फलंदाज चेतन आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु इथे उजव्या यष्टीच्या लगोलग चेंडूला हाताळण्यात आलं. कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं ना तर सुरुवातीपासून सरळ हाताने धावा येत होत्या, परंतु फलंदाजाने उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न म्हणजे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्याचा फसतोय. चांगलं कमबॅक इथे षटकार चौकारानंतर विक्रमची देखील गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण झाली आहे. फेकी तिथे करण्यात आली आणि त्या दरम्यान बॅकअप फार दूरवरतून येतोय. अतिरिक्त धाव मात्र इथे मिळत नाहीये. एका धावेवरती समाधान दोन्ही बॅटर्सला मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल करताना आपल्याला दोन्ही आघाडीचे बॅटर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. डावखुरे शैलीचा एक विस्फोटक फलंदाज लखन सकट याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे गोलंदाजी करत असताना काहीसा व्यत्यय. पंचांनी इथे डेड बॉल, मृत बॉल चेंडूची घोषणा केली आहे. काहीसा व्यत्यय नक्कीच येतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. प्रॉपर टायमिंग होईल का? चेंडू सरळ आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे अचूक झेल टिपतोय. पहिला आघाडीचा फलंदाज लखन सकट इथे आपण पाहतोय झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन आहे. इथे काहीशी संधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला निर्माण करून देण्याचं काम विक्रम याने केलंय. विक्रमी कामगिरी केली आहे. आघाडीची जोडी इथे ब्रेक करण्यामध्ये त्याला यश मिळतंय. आघाडीचा विस्फोटक फलंदाज इथे लखन सकट बाद होतोय. पहिलाच फलंदाज डकआउटच्या दिशेने जातोय. काहीशी आशा इथे पल्लवित करण्यामध्ये गोलंदाजाला यश देखील मिळतंय. आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावेंची गरज आहे. बरोबर. हा सामना जर आपण पाहिला ना तर दोन्ही संघांसाठी 50-50% हा सामना शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये 18 धावा काहीशा सोप्या आहेत, परंतु काहीशा अवघड देखील आहेत. या मैदानामध्ये धावा चेस होताना आपण पाहिलात. या मैदानामध्ये धावा डिफेंड करताना देखील आपण पाहिलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर 36 चेंडूमध्ये तब्बल 60 धावेंचा पाठलाग इथे करताना आपण पाहिला, परंतु त्या 60 धावा देखील बलाढ्य संघाला इथे पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचबरोबर आपण पाहिलं तरी या मॅचमध्ये 66-68 धावांचा जो पाठलाग आहे ना त्या पाठलागाची सुरुवात आघाडीपासूनच अगदी सुरेखरित्या केली जाते. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी अजूनही संधी आहे. पाहूया 18 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष मदने इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. एक अनुभवी खेळाडू आहे. पाहूया तो अनुभवाचा कशा प्रकारे इथे वापर करेल. स्ट्राईकला चेतन आहे.
आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय ओमकार गुरव, जो नॉन स्ट्राईकला सज्ज असेल. 3 षटकं संपलेत, 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 50 धावा झाल्यात, 18 करायच्यात 18 चेंडूंमध्ये. त्या स्क्रीनचे इथे जे खेळाडू अथवा प्रेक्षक थांबलेले आहेत ना, त्यांनी बाजूला व्हा. समोरच्या स्क्रीनवर त्यांना बाजूला घ्या. समोरच्या स्क्रीनच्या इथे व्हाईट शर्ट तुम्हीच त्यांना पहिलं बाजूला घ्या आणि खुर्च्या डगआउट मध्ये ठेवायच्या. डगआउट आपल्या खेळाडूंसाठी आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू चेतनच्या बॅट मधून मिसटाइम स्ट्रोक, झेल अप्रतिम इथे टिपलाय. फलंदाज क्रमांक दुसरा, बॅक टू बॅक इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. चेतन देखील डगआउटच्या दिशेने जातोय. बघा, एखादा जर का फलंदाज आघाडीच्या जोडीमधला बाद झाला ना, की लगेच दुसरा फलंदाज देखील त्याच्याच मागोमाग डगआउटच्या दिशेने जातो. हे सातत्याने आपण हे चित्र पाहतोय आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद होत आहेत. लखन बरोबरच चेतन देखील पुढच्या चेंडूवरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आहे. नवीन बॅटर चेतनेची जागा भरून काढण्यासाठी येईल शुभम कदम. 17 चेंडू आणि 18 धावेची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. इथे गोलंदाजाने मात्र अगदी हुशारीने चेंडू हाताळला. मिसटाइम स्ट्रोक आणि त्यावरती सुरेख झेल. इथे क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय शुभम. स्ट्राईकला सज्ज असेल, नॉन स्ट्राईकला देखील नवीनच फलंदाज आहे ओमकार. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. वेळ तुम्ही वाचवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. ही सातत्याने मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. प्रॉपर टायमिंग आहे. ते आपण पाहिलं ना तर गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर फायदा घेतलाय. फक्त दिशा दिली आणि दिशा देखील आपण पाहिले ना तर योग्य दिशेनेच चेंडूने वाटचाल देखील केली आहे आणि चेंडू सीमारेषा पार देखील होतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि 16 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 16 बॉल 14 धावांची गरज. पुढचा चेंडू शुभमसाठी. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं ना तर फलंदाजाचं काहीसं कौतुक केलं आणि पुढच्या चेंडूवरती फलंदाज भारावून गेलाय. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कशासाठी? गोलंदाजाची शैली. इथे पंचांचा कॉल आहे, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप इथे घेण्यात आलाय. ती योग्य आहे की अयोग्य तिसरे पंच इथे कळवतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे करण्यात येतोय. गोलंदाजीची शैली काहीशी अपवादास्पद आहे की नाही याचा कॉल आमचे तिसरे पंच देतील आणि तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. चला इथे तिसऱ्या पंचांनी कळवलंय गोलंदाजाची शैली इथे योग्य आहे. बघा, टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे आपल्याला दूध का दूध और पाणी का पाणी हे चित्र पाहायला मिळते. गोलंदाजाची योग्य अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. 14 चेंडू आणि 14 धावींची गरज. मॅच रंगतदार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच रंगेल. कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर कळंबोळी नवी मुंबई येथून आलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना सागर भाऊ कटरे यांच्या मालकीचा आपण पाहिलं तर हा संघ सातारा येथून आलेला हा संघ आपण पाहतोय. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. फिरकीच्या जादूमध्ये इथे फलंदाजाला अडकवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा चित्र बदलत आहे. चेंडू कमी आहेत 13 आणि धावा बनवायच्या 14. 13 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. काय गोलंदाजाने इथे कमबॅक केलाय.
इथे मात्र फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय. एक तेरी तो दुसरी मेरी. इथे मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. फार दूरवरचा षटकार, सामन्यातून हवा काढून टाकणारा षटकार 6 धाब्यांसाठी. काय सुरेख फटका इथे सजवलाय. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 69 धावा, 59 धावा. अगदी आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 8 धावींची गरज आहे. अजूनही आपण पाहतोय धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 59 धावा झाल्यात. अजूनही 8 धावींची इथे गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. 12 चेंडूंमध्ये 8 धावींची अजूनही गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षय पवार इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया या सामन्यामध्ये काहीशे रंग भरण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल का. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू परफेक्ट गॅपमध्ये इथे जातोय चौकार 4 धावेंसाठी. षटक क्रमांक 5 ची सुरुवात देखील इथे चौकाराने होते आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा झाल्यात. विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 11 चेंडू आणि 4 धावेंची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे फलंदाजाचा खेळ संपेल. फलंदाज क्रमांक इथे आपण पाहिलं तर तिसरा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन जातोय. नवीन बॅटर चला मैदानामध्ये लवकरात लवकर यायचं. वेळ लावू नका कारण पुढच्या अजून 3 मॅच आपल्याला वेळेत पूर्ण करायच्या आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. संजय पवार. आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ सागरभाऊ कटरे SK फायटर्स खटाव येथून आलेला संघ. आतापर्यंत चांगली कामगिरी या संघाने अगदी गोलंदाजी पाठोपाठ फलंदाजी देखील अप्रतिम केली आणि त्याचमुळे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. 3 फलंदाज नक्कीच बाद झालेत. चला पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. इथे स्विंग अँड मिस आहे. हलक्या हाताने इथे चेंडूला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न परंतु बॅटला अगदी स्पर्श देखील झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजूनही 9 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षकापासून फार दूरवरती चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. विजयी षटकार आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या पहिल्या फेरीतील 4थ्या मॅच मध्ये विजय मिळवणारा संघ आपण पाहतोय सागरभाऊ कटरे SK फायटर्स खटाव हा संघ आपण पाहतोय. इथे विजय मिळवतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे आणि जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन ज्याने अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली तो सागरभाऊ कटरे SK फायटर संघाचा आघाडीचा फलंदाज चेतन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. चला चेतन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. तर यापुढील मॅच लगेच आपण इथे संपन्न करणार आहोत. ज्ञानेश्वरी 11 मोहोळ तालुका आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर वीर मराठा पेन येथून आलेला संघ आणि दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल ज्ञानेश्वरी 11 मोहोळ या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कुठलाही वेळ न घालवता मोहोळ संघाला विनंती आहे संदीप राठोड सर चला आपण आपला संघ घेऊन मैदानामध्ये लवकरात लवकर उतरायचं आहे. तर वीर मराठा पेन या संघाला विनंती आहे आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या
आणि पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देण्यासाठी मान्यवरांना विनंती करेल की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चेतन चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. प्रथमतः गोलंदाजी करत असताना चेतन याने 2 फलंदाजांना बाद केलं आणि फलंदाजी करत असताना देखील आपण जर पाहिलं तर तब्बल 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे ठरतोय.